तर जरांगी पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यामधली चर्चा आपण बघत होतो। वळ्यात पुढच्या मोठ्या बातमीकडे। मुंबईमधल्या बीकेसी मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा केलाय। ड्रीम 11च्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। ऑनलाइन पाकिस्तानी कपडे आणि झेंड्याच्या विक्रीच्या विरोधात मनसेने आंदोलन केलं। अतिरेकी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान सोबत कोणता व्यवहार करू नका अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांची आहे। तर मनसेच्या आंदोलनानंतर ड्रीम 11ने पाकिस्तानचे कपडे आणि झेंड्यांची विक्री न करण्याचं मान्य केलंय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, मनसेचं नेमकं काय म्हणणं होतं, का राडा झालाय, सविस्तर? नक्कीच जर आपण बघितलं तर पाकिस्तानी प्रोडक्टच्या संदर्भात मनसे ही नेहमीच आग्रही राहिलेली आहे, आक्रमक राहिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलेला आहे। कारण याच्या अगोदर देखील पाकिस्तानी कपड्यांच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं। आता पुन्हा एकदा ऑनलाईन पाकिस्तानी कपड्यांची विक्री, त्याचप्रमाणे पाकिस्तान झेंड्याची विक्रीच्या विरोधात मनसे आक्रमक झालेली बघायला मिळते आहे। बीकेसीतील बीकेसी 1 येथे असलेल्या ड्रीम 11च्या कार्यालयामध्ये मनसेनं धडक दिली आणि त्या ठिकाणी जाऊन तिथे ऑफिसमध्ये जाब या संदर्भात विचारण्यात आला आणि तेव्हा अशा पद्धतीने पाकिस्तानी प्रोडक्टची कुठल्याही पद्धतीने विक्री करणार नसल्याचं जे आहे ते संबंधित कंपनीकडून जे आहे ते स्पष्ट करण्यात आल्याचं मनसेचा दावा आहे। एकूण जर बघितलं तर मनसे ही नेहमी पाकिस्तानी प्रोडक्टच्या बाबतीत जे आहे ते नेहमी। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण ही दृश्यही पाहतोय, साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। तर मनसे कार्यकर्त्यांच्या हातात पाकिस्तानचे काही टी-शर्ट सुद्धा दिसतंय, हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय।